श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर पदमपूर गावातून पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावानं कावड यात्रेचं आयोजन करण्यात आले। सकाळच्या वेळेस कावडधारी हर हर महादेवचा जयघोष करत मोठ्या उत्साहात पदमपूर येथून वाघ नदीकडे रवाना झाले। या यात्रेत स्थानिक तरुण, महिला आणि वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। वाघ नदीतून पवित्र जल भरून कावडधारी शिवमंदिरात पोहोचले आणि भगवान शंकराला जल अर्पण करून अभिषेक करण्यात आला। यात्रेदरम्यान भक्तांनी हरिनाम संकीर्तन, भजन आणि ढोल ताशांच्या गजरात वातावरण भक्तिमय करून टाकले होते। ग्रामस्थांच्या वतीनं यात्रेतील सहभागी भाविकांसाठी पाण्याची आणि अल्पोपहाराची सोयही करण्यात आली होती। माझं नाव रेखा गायदाने, आम्ही शिववासी, आम्ही पदमपूरवरून कावड यात्रा काढतो आणि हे नदीपर्यंत नेतो। सगळे गावकरी लोकांना आम्ही सगळ्याला आम्ही करून सनी जल आम्ही शिवजीपर्यंत पदमपूरला नेतो, तुकडोजी चौकमध्ये। नमस्कार मंडळी, मी देवकी लखाराम देशमुख, मुक्काम पदमपूरपासून। आज आमच्या शिवधाम महिला सेवा समितीमार्फत कावड यात्रेचे आयोजन केलेलं आहे। ही कावड यात्रा पदमपूर वाघ नदीवरून प्रारंभ केली जाते आणि या नदीला माँ गंगेचे प्रतिरूप मानून आम्ही इथे शिवजीचे अभिषेक करून हीच कावड यात्रा भरून आम्ही ग्राम पदमपूरच्या शिवमंदिरात घेऊन जातो आणि तिथे याच जलाने त्यांचा अभिषेक करून ही कावड यात्रा तिथे जाऊन संपन्न होते। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।